नमस्कार मंडळी, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या युट्यूब चॅनल मध्ये. तर रात्री आम्ही आलो छत्रपती संभाजीनगर मधून आलो आम्ही. तर आम्हाला एसटीतच रात्रीचे 10 ते 11 वाजले घरी यासाठी. तर आमची बॅग तशीच भरलेली होती. माझ्या बहिणीचा फोन आला की बा आमच्या घरी रोडगे आहेत, तर रोडगे खायला या. आमची जे बॅग भरलेली होती तेच बॅग घेऊन आता आम्ही चाललो माझ्या बहिणीच्या घरी रोडगे खायला. तर चला, तर मंडळी चला निघालो आम्ही माझ्या बहिणीच्या घरी जायसाठी. एक छोटी बॅग घेतली होती, एक मोठी बॅग घेतली होती, कारण की मी मिनूले किट्टूले सोबत घेतलं होतं. त्याला म्हटलं आज सुट्टीच आहे, नाहीतरी तर तुम्ही पण चला. आमची पूर्ण फॅमिलीच निघाली होती रोडगे खायसाठी. आमचा शेरू तो गोटच नव्हता घेत. त्याला घरी जाय किती वार पडत नांदा लागला, पण तो घरी नव्हता येत, कारण की आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो. तर त्याला काही आम्ही 5-6 दिवस दिसलो नाही, त्याच्यानं तो मागच लागला होता आमचा शेरू. नंतर आम्हाला रस्त्यानं जायचं होतं. आमचं बस स्टँड लय दूर आहे, तरी 15-20 मिनिट लागतात जायसाठी. तर एक ठिकाणी गाडी आली होती, तर त्या गाडीत आम्ही फक्त बस स्टँड लोक जायसाठी ते दादा म्हणत होते की बसा, बस स्टँड लोकच गाडी आहे. तर आम्ही सगळेजण आपल्या या गाडीत बसलो. बरं झालं पोटात दादाची गाडी घेतली लेकराला, नाही तर मग मला टेन्शन आलं होतं की बा बस स्टँडपर्यंत जायपर्यंत 15-20 मिनिटं लागतात. लेकराला ऊन किती लागणार आहे, कारण की लेकरं शाळेतून आल्याच्या नंतर त्याले पेपर दिला, ते ना पेपर झाल्याच्या नंतरच लेकराले गावले यासाठी घेतलं. तर मंडळी पहिली गाडी ती दुसरी होती. आता ही आमच्या बस स्टँड आहे. आमच्या बस स्टँडवर ही गाडी निघाली होती अकोल्यासाठी. तर सर्व लेकरं आम्ही बसलो होतो. तोपर्यंत काहीच सवाऱ्या नव्हत्या, फक्त आम्हीच होतो. पण आम्हाला असं वाटलं की लय उशीर होणार आहे जायसाठी, कारण की ऊन लय तपत होतं. लेकरायला मावशीच्या घरी जायची पण लय घाई होती. त्याच्या घरी मस्त नदी, गावात नदी आहे त्याच्या. तर त्याला मस्त असा आनंद वाटते. त्याच्या घरी मस्त मिठू, सशे, कुतर असं मस्त काही काही पाहायला भेटते त्याला. तर आलो आता आम्ही अकोल्यात आलो. तर अकोल्यात आल्याच्या नंतर लेकराले ताना भुका लागल्या, तर त्याला मस्त अशा कचोऱ्या खाऊ घातल्या. नंतर केळं घेतले. नंतर समोर आल्याच्या नंतर त्याला गोला खाऊ घातला. अननसचं ज्यूस घेतलं, थंडगार अननसचं ज्यूस पण केलं आम्ही सर्वांना. लेकरायला गावा यायचे फक्त एवढाच आनंद असते की चला बा काहीतरी खायला भेटते. त्या हिशोबानं लेकरायला हरीच येते. तर लेकरायला मस्त काही काही खाऊ घातलं आम्ही. तर मग बहिणीचे पोरं पण आले घ्यासाठी आम्हाला. तर मंडळी आलो आम्ही रोडगे खायसाठी मग बहिणीच्या घरी. आयुषचे पप्पा इथंच रोडगे कापून राहिले. लय मोठे रोडगे बनवले या पोत्यातने. लय मोठे रोडगे आहेत. हे मोठे बाप्पू आहेत, ते पण रोडगे कापून राहिले. ते वरचं काळं काढून टाकू राहिले कडक कडक. आणि आयुषचे पप्पा रोडगे कापून राहिले. एवढे कापून झाले. तिकडे जेवासाठी पंगत बसली. इकडे कबूतर पण आहेत. इकडे वांग्याची भाजी केली. नाही, हे वरण आहे. वांग्याची भाजी इकडे आहे. रोडगे न वांग्याची भाजी मस्त नेरा घमघम वास येऊ राहिला वांग्याच्या भाजीचा. मस्त तर्रीदार वांग्याची भाजी झाली. थांब थांब. पंधरा दिवसाच्या अगोदर किती लहान लहान होते रे मिट्टू, काय किती मोठे मोठे झाले. हो रे, किती छोटे छोटे होते रे. पंख काहीच नव्हते. रोडगे कापून झाले आयुषच्या पप्पाचे. मिट्टूला थोडेसे रोडग्याचे तुकडे तुकड्यात ते खाऊ घालतात मिट्टूला. माय मस्त खातात येतं.
थांब रे थांब रे थांब रे. अरे रे हे हातचे पुढं. हे घे. लाईक करून मस्त मिरचीचे पिल्लं होते छोटे छोटे होते 15 दिवसाचे. अरुण लेस मोठा घास दिला मिरचीला. दोघांनी तोंडात घेतले. हातात पकडून राहिले आईचे पप्पा मिरचीच्या पिल्लाले. पण तो काय हा हा मायापाशी द्या. हो लय भरेल आहे रे ते. राहू दे. दुसरं नाही ना तिसरं नाही. सबन तसेच आहेत. अळईतले रोडगे काही काढले काही अळईतच राहिले. तर आता हे बाकीचे उरलेले जे रोडगे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हे मोठे बाप्पू आहे ते आपल्या अळईतले रोडगे काढून राहिले. काढू का बाप्पू मी ते गरबात चालले. अजून हे झटके राहिले बरं. मस्त गरम गरम आहे आणि ते मस्त भाजल्या गेले म्हटलं. हे बाकीचे रोडगे पाहिले ना मी मस्त काही जळले नाहीत काही नाही काहीच नाही. रोडगे आहे आता हे रोडगे झटका लागतात. शरीरातून पैसे हो इकडून मोठं शब्द आहे. ह्याच्यात सगळं निघून जाते. तर रोडगे भाजले गेले. मीनू वर पहा. नंतर आम्ही आल्याच्या नंतर माझी बहीण म्हणे चला लवकर जेवण खावणं करून घ्या. कारण की आम्ही आलो होतो त्यावेळेस रोडगे वरण भात वांग्याची भाजी हे त्याचं तयारच होतं. कारण की लेकराचे पेपर असल्याच्यानं आम्हाला पण यायला उशीर झाला. तर रोडगे मस्त भाजल्या गेले एकदम असे कुरकुरीत झाले. आतमधून पण मस्त शिजले होते. असेच रोडगे बनवले ना तर खायला मस्त लागतात. उन्हाळा चालू झालं की रोडग्याचं सीजनच असते. वांग्याची भाजी आणि रोडगे. तर खरंच सांगतो तुम्हाला रोडगे लय मस्त झाले एकदम खुसखुशीत झाले. तर मंडळी संध्याकाळी डीजे येणार होतात त्यासाठी आम्ही लवकर लवकर जेवण खावणं करून घेतले. तर हाच डीजेचा व्हिडिओ तुम्हाला सबस्क्राईब करायला